जो स्पेशल कॅरेक्टर इकेनोडर्मेटाचा आहे तो काय आहे, तर स्पायनी स्किन्ड ऍनिमल्स म्हणतात. इकेनोडर्मेटा काय आहेत, यांना आपण काय म्हणतो, दे आर कॉल्ड ॲज स्पायनी स्किन्ड ऑर्गॅनिझम. इकिनॉस तुमच्याकडे लिहून घ्या चला. इकिनॉस, इकिनॉस म्हणजे काय, दॅट इज स्पायनी. आणि त्या बेसिसवरती आपण त्याला काय म्हणतो, स्पायनी स्किन ऑर्गॅनिझम्स किंवा ॲनिमल्स. चला अदर कॅरेक्टरिस्टिक्स फीचर पाहूया यांचे. तुमच्या समोर सगळे ऑर्गॅनिझम्स दिसत आहेत, खूप जास्त एक्सप्लेन करण्याची गरज नाहीये. तसे हे सगळे एक्झाम्पल्स तुम्हाला समोर दिसत आहेत. पहा, इकिनॉस तसेही स्पायनी स्किन आहे. ठीक आहे. ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन, ऑर्गन सिस्टीम म्हणजे ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन आहे. सिमेट्री, अडल्ट रॅडियल सिमेट्री महत्वाचा फीचर आहे. इट इज अन युनिक फीचर, महत्वाचा फीचर आहे. यावरती प्रश्न पण विचारलेला आहे. पहा, अडल्ट फॉर्म जे आहेत ते रॅडियल सिमेट्री कन्सिस्ट करतं आणि लार्वल फॉर्म जो आहे तो काय कन्सिस्ट करतं, लार्वल फॉर्म हॅव्हिंग बायलॅटरल सिमेट्री. तुम्हाला कर्सर दिसतंय, म्हणजे कर्सर फिरवतो ते दिसतंय तुम्हाला. येस सर. दिसतंय, ठीक आहे. इथं दिसतंय, हा स्टारफिश आहे तुमच्या समोर. स्टारफिश रॅडियल सिमेट्री दाखवतो, हा पण रॅडियल सिमेट्री. हे दोन्हीही जे पार्ट आहेत ते अडल्ट कंडिशनचे आहेत. कोणते आहेत ते अडल्ट. तुम्ही इथे पहा, हा सी उर्चिन दिसतोय, हा इट इज अ सी उर्चिन. इट ऑल्सो शोज द रॅडियल सिमेट्री. ठीक आहे. तुम्ही इथे पहा, ही त्यांची लार्वल स्टेज आहे. दिस इज अ लार्वल स्टेज. आणि लार्वल स्टेज जर पाहिली तर तुम्ही बरोबर मध्यभागावरून त्याचं कट जर घेतलं किंवा सेक्शन जर घेतलं, बरोबर मध्यभागातून जर तुम्ही सेक्शन घेतलं सियर अशा पद्धतीने, तर तुम्हाला दिसेल बायलॅटरली सिमेट्रिकल कंडिशन. यांच्यामध्ये तुम्हाला बायलॅटरल सिमेट्रिकल कंडिशन पाहायला भेटेल. ठीक आहे. तर हा युनिक फीचर यांच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतो. चला पुढे जाऊया आपण. जर्मिनल लेअर ट्रिप्लोब्लास्टिक आहे सरळ सरळ. त्यानंतर पुढे सिलोम, दे आर सिलोमेट ऑर्गॅनिझम्स. दे आर सिलोमेट ऑर्गॅनिझम्स. पहा इथं सिलोमिक कॅव्हिटी कुठे पाहायला भेटते, सियर दी सिलोमिक कॅव्हिटी. एकीकडे तुम्हाला डायजेस्टिव्ह ग्लँड दिसत आहेत, हा डायजेस्टिव्ह ग्लँडचा पार्ट आणि हा सिलोमिक कॅव्हिटीचा पार्ट. दिसते कॅव्हिटी, ही कंप्लीट कॅव्हिटी आहे. ठीक आहे. काही स्पेसिफिक स्ट्रक्चर पण तुम्हाला दिसते. पहा, ट्यूब फीट, रॅडियल कॅनल, अँपुला सांगतो काय आहे. जेव्हा मी बॉडी स्ट्रक्चर एक्सप्लेन केलं तेव्हा तुम्हाला ते क्लिअर करेल. ठीक आहे. हे झालं अबाउट दी सिलोम. हॅबिटॅट, हॅबिटॅट एक्सक्लुझिव्हली मराईन. यांच्यामध्ये कुणीच तुम्हाला फ्रेश वॉटर मध्ये भेटणार नाही. हे तुम्हाला दिसतात हे सगळे ऑर्गॅनिझम तुमच्या समोर, हे सगळेचे सगळे मराईन अॅनिमल्स आहेत, एक्सक्लुझिव्हली मराईन. डायजेस्टिव्ह सिस्टीम कंप्लीट आहे. व्हेंट्रल साइडला माउथ असतो आणि डॉर्सल साइडला ॲनस असतं. व्हेंट्रल साइडला काय आहे, माउथ, आणि डॉर्सल साइडला ॲनस. पहा इथं, दिस इज अ व्हेंट्रल साइड. इथं तुम्हाला सॉरी डॉर्सल साइड, दिस इज ॲनस. ही व्हेंट्रल साइड आहे माउथ. व्हेंट्रल साइड कुठे असते, खाली. डॉर्सल साइड वरती आहे. व्हेंट्रल साइड खाली, डॉर्सल साइड कुठे असते, वरती आहे. ठीक आहे. मग व्हेंट्रल साइडला माउथ असतं आणि डॉर्सल साइडला ॲनस असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर रेस्पिरेटरी सिस्टीम, देर इज प्रेझेन्स ऑफ डर्मल ब्रँकी. काय प्रेझेंट आहे, देर इज प्रेझेन्स ऑफ डर्मल ब्रँकी. डर्मल ब्रँकी काय असतं, डर्मल ब्रँकी असतं स्किन वरती प्रेझेंट असलेले गिल्स. डर्मल ब्रँकी काय असतं, देर इज प्रेझेन्स ऑफ गिल्स ऑन दी स्किन. ठीक आहे. तुम्हाला ह्या फिगर मध्ये दिसते, पहा तुम्ही साईडला पहा, सी हिअर क्लिअरली. इथे त्यांनी झूम करून दाखवलंय. पहा इथं स्पाइन्स पण दाखवलेत आणि गिल्स पण दाखवलेत. त्या स्किन वरती हे असे गिल्स असतात. मग याच्या थ्रू रेस्पिरेशन केलं जातं, म्हणजे ऑक्सिजन घेतला जातो, कार्बन डायऑक्साईड सोडला जातो. पुढे चला, सर्क्युलेटरी सिस्टीम. फॉर द पर्पज ऑफ सर्क्युलेशन दे डू नॉट हॅव्हिंग द हार्ट बट ओपन टाइप ऑफ सर्क्युलेशन इज देअर. कसं सर्क्युलेशन आहे, ओपन. मग इथं पहा, हेच बॉडीचं स्ट्रक्चर आहे जे मला इथे तुम्हाला सांगायचं होतं. ठीक आहे. बरोबर मध्यभागी तुम्हाला दिसतंय इथं रिंग कॅनाल. दिस इज ए रिंग कॅनाल. ठीक आहे. या रिंग कॅनालचे हे ब्रांचेस आहेत. इथे एक ब्रांच दिसते, इथे एक ब्रांच दिसते, इथे एक ब्रांच आहे, इथे एक ब्रांच आहे, इथे एक ब्रांच आहे. प्रत्येक ब्रांच याच्या ट्यूब फीट मध्ये दिसतंय. प्रत्येक ब्रांच कुठे दिसतंय, फीट मध्ये, नॉट ट्यूब फीट. फीट मध्ये प्रत्येक ब्रांच दिसते. ही एक ब्रांच आहे, ही एक ब्रांच आहे, ही एक आहे. प्रत्येक याच्यामध्ये ब्रांच दिसते. इट इज कॉल्ड एज अ रॅडियल कॅनल.
याला काय म्हणतात रॅडियल कॅनल. पहा रॅडियल कॅनल कनेक्टेड आहे कोणाबरोबर, रिंग कॅनल बरोबर. ठीक आहे. आता रॅडियल कॅनलला काय कनेक्टेड आहे, रॅडियल कॅनलला कनेक्टेड आहे ट्यूब फिट. रॅडियल कॅनलला काय कनेक्टेड आहे, ट्यूब फिट, ज्याची ओपनिंग खाली दिसते आणि वरतीला जो रिजन आहे त्याला आपण म्हणतो अँपुला. वरतीला रिजन आहे अँपुला. सगळ्यांसाठी एक कॉमन ओपनिंग आहे, सगळ्यांसाठी जी तुमच्या रिंग कॅनल मध्ये असते. सर्वांसाठी एक कॉमन ओपनिंग आहे जी तुमची रिंग कॅनल मध्ये असते. इथे दिसते पहा तुम्हाला. दिस इज कॉल्ड एज द मेड्रीपोराइट. दिस इज कॉल्ड एज अ मेड्रीपोराइट. प्रश्न होता मेड्रीपोराइट कोणामध्ये प्रेझेंट असतो, तर मेड्रीपोराइट प्रेझेंट इन दी इकायनोडर्मॅटान्स. कोणामध्ये प्रेझेंट असतं मेड्रीपोराइट्स, हे इकायनोडर्मॅटामध्ये प्रेझेंट असतात. ठीक आहे. तर ही मेड्रीपोराइट, आणि मेड्रीपोराइट इज अ कॉमन ओपनिंग फॉर रिंग कॅनल. मेड्रीपोराइट काय, रिंग कॅनल थ्रू कॉमन ओपनिंग आहे. कसं होतं याच्यामध्ये वॉटर वस्क्युलर सिस्टीम हे सर्क्युलेशन कसं करतं, तुम्ही पोरिफेरन्स मध्ये अभ्यासला होता. पोरिफेरन्स मध्ये त्या ठिकाणी वॉटर कॅनल सिस्टीम होती, आणि इथं काय आहे, फॉर द पर्पज ऑफ सर्क्युलेशन देर इज प्रेझेन्स ऑफ वॉटर वस्क्युलर सिस्टीम. ठीक आहे. आता ही तुमची रिंग कॅनल, दिस इज युअर रिंग कॅनल. या रिंग कॅनलचे एक ओपनिंग आहे, दिस इज कॉल्ड एज द मेड्रीपोराइट. ठीक आहे. आणि हीच रिंग कॅनल इकडे सगळीकडे ओपन झाली इनटू द रॅडियल कॅनल. ठीक आहे. या फिट मध्ये ओपन झालेले आहेत ते सगळे इनटू द रॅडियल कॅनल. हा, प्रत्येकाची सेपरेट ओपनिंग आहे इनटू द ट्यूब फिट. त्या पद्धतीने प्रत्येकाची सेपरेट ओपनिंग आहे ट्यूब फिट मध्ये. आता याच्यामध्ये जेव्हा पाणी वाहिलं जातं, इथून पाणी एंटर होईल थ्रू मेड्रीपोराइट, एंटर होईल रिंग कॅनल मध्ये, काय होईल, फिरेल. यासाठी वेगळा कलर वापरतो. या पद्धतीने पाणी एंटर होतं. ठीक आहे. आणि इथं रिंग कॅनल मध्ये पाणी फिरतं. हे नंतर काय होईल, रॅडियल कॅनल मध्ये जाईल तुमच्या अशा या पद्धतीने रॅडियल कॅनल मध्ये जाईल. रॅडियल कॅनल मधून ट्यूब फिट मध्ये येईल, एंटर इनटू ट्यूब फिट. आता हे ट्यूब फिट त्यावेळेस वर्किंग करतील. मग एक तर वॉटर वस्क्युलर सिस्टीम असल्या कारणानं याच्या थ्रू काय होईल, याच्या थ्रू न्यूट्रिएंट प्रोव्हाइड केले जातील. न्यूट्रिएंट प्रोव्हाइड केले जातील. O2 पण प्रोव्हाइड केला जाईल, म्हणजे ऑक्सिजन, म्हणजे गिल्स थ्रू घेतलेला जे ऑक्सिजन आहे तो काय होईल, तिथं प्रोव्हाइड केला जाईल. या व्यतिरिक्त कार्बन डायऑक्साईड आणलं जाईल. ठीक आहे. भरपूर काम याच्या थ्रू केले जातील. ठीक आहे. मग याच व्यतिरिक्त आणखीन काय आहे, विथ द हेल्प ऑफ ट्यूब फिट, ट्यूब फिटच्या सहाय्याने विथ द हेल्प ऑफ ट्यूब फिट काय केलं जाईल या ठिकाणी, हे सगळे फंक्शन तर आहेच. या व्यतिरिक्त लोकोमोशन पण केलं जाईल. लोकोमोशन पण केलं जाईल, म्हणजे तुमचं हे जे ट्यूब्स आहेत हे काय कशाने काम करतायत, हे ट्यूब फिटने काम करतात. म्हणजे हे जे फिट आहे त्यांच्या थ्रू, आणि त्याच्यामुळेच ते लोकोमोशन करू शकतात. सो दिस इज अ युनिक फीचर, आणि हे महत्वाचं फीचर आहे यांच्यामध्ये. समजलंय तुम्हाला. आणि हीच याची बॉडी आहे. बॉडीमध्ये या व्यतिरिक्त दुसरं काहीही नाही. समजलंय तुम्हाला. आर यू अंडरस्टँड ऑल. येस सर. ओके, चला पुढे. Yes, sir. Yes. नाव द रिप्रोडक्शन. आता रिप्रोडक्शन कसं होईल, सिंपल आहे. डायशियस आहे म्हणजे सेक्सेस सेपरेट आहे. ऑर्गॅनिझम कसे आहेत, डायशियस म्हणजेच काय, आता सेपरेट सेक्सेस झालेत. एक्सटर्नल फर्टिलायझेशन आहे. नेम द ऑर्गॅनिझम इन विच देयर इज एक्सटर्नल फर्टिलायझेशन. सो दे आर इकायनोडर्मॅटन्स. ठीक आहे. मग एक्सटर्नल फर्टिलायझेशन आहे. त्यानंतर डेव्हलपमेंट इज इनडायरेक्ट. डेव्हलपमेंट कशी आहे इथं, इनडायरेक्ट. त्यानंतर काही लोक येत आहेत जात आहेत, याच्यानंतर मी लेक्चरमध्ये परत घेणार नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे येणं जाणं बंद करा. डेव्हलपमेंट इज इनडायरेक्ट, आणि इनडायरेक्ट आहे याचा अर्थ काय होईल, अडल्ट जो आहे तो काय करेल, लार्वा फॉर्म करेल. आणि हा जो लार्वा आहे तो काय होईल, परत तुमच्या अडल्ट मध्ये कन्वर्ट होईल. माईक बंद करा. माईक बंद करा. काही लोकांचं माईक चालू आहे. ठीक आहे.
चला पुढे. मग सिलिएटेड फ्री स्विमिंग लार्वा आहे. लार्वा कसा आहे? सिलिएटेड आणि फ्री स्विमिंग लार्वा आहे. इथं पहा फिगर मध्ये तुम्हाला गोनॅड्स दिसत आहेत. इट इज फॉर द पर्पज ऑफ रिप्रोडक्शन. हा जो स्ट्रक्चर आहे कशासाठी आहे? रिप्रोडक्शन साठी. म्हणजे हे गोनॅड काय करतात? हे गोनॅड्स, अच्छा शिरोळे धनश्री काय बोलणे तुझं? हा हँड रेस केलाय तू, अनम्यूट कर आणि बोलू शकतेस. काही नाही, ठीक आहे, ठीक आहे. चला गोनॅड्स दिसते तुम्हाला. इट इज फॉर द पर्पज ऑफ गॅमेट फॉर्मेशन. आता युनिक फीचर्स मी हे सांगितलंय. ते हॅव एंडोस्केलेटन ऑफ कॅल्केरस ऑसिकल. हे सांगितलं नव्हतं, ठेवा तुमच्याकडे. कॅल्केरस ऑसिकल आहे, एंडोस्केलेटन, हेच बाहेर आले स्पाइनी बॉडीमध्ये. म्हणजे बाहेरून त्यांनी स्पाइन तयार केले. हे स्पाइन जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने पाहायचं असेल तर इकडे पहा, सी उर्चिनकडे पहा, मोठे मोठे स्पाइन्स दिसत आहेत तुम्हाला. ह्या स्टारफिश मध्ये छोटे स्पाइन दिसतात, पण सी उर्चिन मध्ये पहा मोठे मोठे स्पाइन दिसतात. ठीक आहे. मग युनिक फीचर काय आहे दिसतंय तुम्हाला? रेड कलरनं राऊंड केलेलं आहे. स्पाइन्स आहेत. कॅल्केरस ऑसिकल इनसाइड असताना बाहेरून स्पाइनी बॉडी असते. हेड ऍब्सेंट आहे. आपण इतकी फिगर बघितल्यात पण कुठेच आपल्याला हेड पाहायला भेटलं नाही, हेड नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर वॉटर वस्क्युलर सिस्टीम प्रेझेंट आहे. काय आहे इथं? वॉटर वस्क्युलर सिस्टीम प्रेझेंट आहे. ठीक आहे. एक्सक्रिटरी सिस्टीम यांच्यामध्ये ऍब्सेंट आहे. एक्सक्रिटरी सिस्टीम इथं प्रेझेंट नाही. मग तुम्ही म्हणशाल एक्सक्रिशन कसं केलं जातं? हाऊ एक्सक्रिशन विल बी देअर? मग एक्सक्रिशन जे या ठिकाणी केलं जाईल तर एक्सक्रिशन विथ द हेल्प ऑफ वॉटर वस्क्युलर सिस्टीम. कशा थ्रू एक्सक्रिशन केलं जाईल? इट इज विथ द हेल्प ऑफ वॉटर वस्क्युलर सिस्टीम. ठीक आहे. So these are all the unique features. पुढे पहा, वॉटर वस्क्युलर सिस्टीमला अँब्युलॅक्रल सिस्टीम म्हणतात. ध्यानात ठेवा परत एकदा. वॉटर वस्क्युलर सिस्टीम इज ऑल्सो कॉल्ड ॲज अँब्युलॅक्रल सिस्टीम. ठीक आहे. याचं मी फंक्शनिंग तुम्हाला आधीच सांगितलंय. इथे पहा, फंक्शन लोकोमोशन आहे, रेस्पिरेशन आहे, त्यानंतर कॅप्चर अँड ट्रान्सपोर्ट ऑफ फूड अँड एक्सक्रिशन. रेस्पिरेशन पण करतो, फूड कॅप्चर पण करतो, ट्रान्सपोर्ट पण करतो आणि एक्सक्रिशन पण हा काय करतो? या ठिकाणी करतो. ठीक आहे. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल्स. ऑस्ट्रेरियास स्टारफिश. इथे पहा इकिनस, दिस इज कॉल्ड एज द सी उर्चिन. इकिनोकार्डियम, त्याच्यानंतर अँटेडॉन दॅट इज सी लिली, ऑफियुरा दॅट इज ब्रिटल स्टार, त्यानंतर क्युक्युमेरिया दॅट इज सी कोकुंबर. हे सगळे एक्झाम्पल्स झालेत इकिनोडर्मॅटाचे. ठीक आहे. एक्झाम्पल तुमच्या ध्यानात असावेत, याच्यासाठी स्क्रीनशॉट घेत चला. हे सगळे कॅरेक्टर आता एकाच छताखाली तुम्हाला दिसतील. ऑर्गन सिस्टीम, सिमेट्री रॅडियल आहे पण बायलॅटरल सिमेट्री लार्वामध्ये भेटते. ट्रिप्लोब्लास्टिक जर्म लेयर्स आहेत. सिलोम, सिलोमेट आहे. एक्सक्लुझिव्हली मराइन आहेत. डायजेस्टिव्ह सिस्टीम कंप्लीट आहे. वेंट्रल माउथ आणि डॉर्सल ॲनस आहे. रेस्पिरेटरी सिस्टीम टर्मल ब्रँकी प्रेझेंट आहे, म्हणजे स्किन मध्ये असलेले गिल्स किंवा पापुली. या व्यतिरिक्त ट्यूब फिट थ्रू सुद्धा रेस्पिरेशन केलं जातं. सर्क्युलेटरी सिस्टीम रिड्यूस्ड आहे, ओपन टाइप आहे. रिप्रोडक्शन डायशियस अॅनिमल आहेत. एक्सटर्नल फर्टिलायझेशन भेटतं. डेव्हलपमेंट इनडायरेक्ट आहे आणि जो लार्वा आहे तो सिलिएटेड फ्री लिव्हिंग आहे. युनिक फीचर्स काय आहेत तर बॉडी इज कवर्ड विथ स्पाइन्स. बॉडी काय झाली? स्पाइन कवर्ड झाली. हेड ॲब्सेंट आहे. कॅल्केरियस एंडोस्केलेटन आहे दॅट इज कॉल्ड एज द ऑसिकल्स. वॉटर वस्क्युलर सिस्टीम आहे. ठीक आहे. वॉटर वस्क्युलर सिस्टीम आहे आणि एक्सक्रिटरी सिस्टीम ॲब्सेंट आहे. हे त्याचे युनिक फीचर्स आहेत. आणि एक्झाम्पल्स आपण सगळे पाहिले. ऑस्ट्रेरियास, इकिनस, इकिनोकार्डियम, अँटेडॉन, कोकुमारिया आणि ऑफिनुरिया. कोकुमारियाला आपण सी कोकुंबर सुद्धा म्हणतो. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट द इकिनोडर्मॅटा. आणि याच बरोबर आपलं आजचं वेळ सुद्धा संपलेली आहे. जास्त जाते. उद्या आपण याच पद्धतीने कनेक्ट होणार आहोत.
अच्छा, मला चॅटबॉक्स मध्ये क्लिअर करा, ही पद्धत चांगली का? क्लिअर मी इन चॅटबॉक्स. म्हणजे या पद्धतीने घेतलं तर चालेल. हो सर. ठीक आहे, ठीक आहे, याच पद्धतीने आपण घेऊया. सगळेच हो म्हणतायत आणि सगळेच या ठिकाणी प्रेझेंट आहेत. ठीक आहे, मग आता आपण प्रेझेंटी पण घेऊया. ठीक आहे, चला, जे प्रेझेंट आहेत ती लोक प्रेझेंटी द्यायची आहेत त्यांनी. प्रेझेंटी घ्यायला सांगितलं. टाकता येईल रोल नंबर आणि क्लास टाकता येईल चॅटबॉक्स मध्ये. रोल नंबर क्लास दोन्ही पण टाकायचं आहे. एजाज पटेल जात होता येत होता, जात होता येत होता, प्रेझेंटी लावायची का नाही हा प्रश्न आहे मोठा. बरेच जण आहे जे जात होते येत होते.